सह्याद्रीच्या कुशीत वसलेले अनेक गडकिल्ले हे महाराष्ट्राच्या इतिहासाचे, पराक्रमाचे आणि निसर्ग सौंदर्याचे जिवंत साक्षीदार आहेत। अजिंठा सातमा डोंगर रांगेतील कांचनमंचन किल्ला हा देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची आणि मराठ्यांच्या पराक्रमाची साक्ष देणारा एक जोडदुर्ग आहे। उंच डोंगर माथ्यावर उभा असलेला हा किल्ला आजही इतिहासाच्या अनेक आठवणी जपून आहे। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या आपल्या YouTube चॅनलवर। आज आपण आलो आहोत निसर्गाच्या सानिध्यात वसलेला, ऐतिहासिक वारसा लाभलेला आणि ट्रेकर्ससाठी खास आकर्षण असलेला कांचनमंचन किल्ला अनुभवण्यासाठी। कांचनमंचन हा किल्ला नाशिक जिल्ह्यातील सातमा डोंगर रांगेत वसलेला असून नाशिक पासून अवघ्या 60 किलोमीटर अंतरावर आहे। किल्ल्यावर जाण्यासाठी 2 मार्ग आहेत। पहिला मार्ग गडाच्या पश्चिमेला असलेल्या कांचनी गावातून सुरू होतो, तर दुसरा मार्ग पूर्वेकडील खेलदरी गावातून सुरू होतो। मित्रांनो, आता आपण गडाच्या पायथ्याशी पोहोचलो आहोत। पश्चिमेकडील मार्ग सरळ चढाईचा आणि निसरडा असल्यामुळे आपण पूर्वेकडील मार्गाने चढाई करण्याचे ठरवले। कांचनमंचन किल्ला फारसा प्रचलित नसल्यामुळे येथे स्पष्ट पायवाट दिसत नाही, त्यामुळे पहिल्या पठारावर दिसणारे प्राचीन मंदिर नजरेसमोर ठेवत आपल्याला मार्ग काढत पुढे जावे लागते। मित्रांनो, सुमारे 10 ते 15 मिनिटाची ट्रेकिंग केल्यानंतर आपण किल्ल्याच्या पहिल्या पठारावर येऊन पोहोचतो। येथे आपल्याला प्राचीन नारायण देवाचे मंदिर बघायला मिळते। हे मंदिर सध्या पडझड झालेल्या अवस्थेत असून गाभाऱ्यात अनेक मूर्ती उद्ध्वस्त अवस्थेत पडलेल्या दिसतात। या पठारावरून किल्ल्याचे सुंदर दर्शन घडते आणि येथूनच खरी दमछाक करणारी चढाई सुरू होते। शिवकालात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली मुघलांबरोबर झालेली कांचनबारी लढाई याच परिसरात झाली होती। इसवी सन 1670 मध्ये शिवाजी महाराज सुरतेची लूट घेऊन परत येत असताना मुघलांच्या 15,000 सैन्यांशी त्यांनी स्वतःच्या नेतृत्वाखाली 10,000 मावळ्यांसह लढाई करत मुघलांचा दारुण पराभव केला होता। म्हणून या किल्ल्याला ऐतिहासिक महत्व आहे। कांचनमंचन किल्ला समुद्र सपाटीपासून सुमारे 3,700 फूट उंचीवर वसलेला असून कांचनबारी खिंडी मार्गे होणाऱ्या व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती करण्यात आली असावी। मित्रांनो, मंदिरापासून सरळ चढाई करत 15 ते 20 मिनिटात आपण कांचन किल्ल्याजवळील पहिल्या खिंडीत येऊन पोहोचतो। या खिंडीच्या उजव्या बाजूला कांचन किल्ला तर डाव्या बाजूला मंचन किल्ला दिसतो। खिंडीत पोहोचल्यावर कांचन किल्ल्याला कातळात खोदलेली एक मोठी गुहा पाहायला मिळते। या गुहेत 10 पाण्याच्या टाक्या आहेत। यातील काही टाक्यांमध्ये पाणी बघायला मिळते। पाण्याच्या टाक्या पाहून आपण मंचन किल्ला उजव्या हाताला ठेवत डोंगराच्या कडेला असलेल्या पायवाटेने पुढे चढाई सुरू करतो। सुमारे 5 मिनिटाचा ट्रेक केल्यानंतर आपण मंचन किल्ल्याच्या खिंडीत येऊन पोहोचतो। ही खिंड ओलांडून किल्ला डाव्या हाताला ठेवत डोंगर कड्याच्या पायवाटेने आपण मंचन किल्ल्याच्या बालेकिल्ल्याकडे जातो। मित्रांनो, बालेकिल्ल्यावर थोडे पुढे गेल्यावर एक मोठे पाण्याचे टाके दिसते, जे सध्या सुकलेल्या अवस्थेत असून त्याच्या शेजारीच कातळात खोदलेले 2 खांब टाकी बघायला मिळतात। थोडे पुढे गेल्यावर एक कबर दिसते, जी पडक्या अवस्थेत बघायला मिळते। बालेकिल्ल्यावर आपल्याला प्राचीन काळातील काही अवशेष आणि कलाकृती बघायला मिळतात, ज्यावरून पूर्वीच्या काळी गडावर मोठी वस्ती असावी अशी कल्पना करता येते। मित्रांनो, किल्ल्यावर आपल्याला प्राचीन पायरी मार्ग बघायला मिळतो, जो पूर्णपणे कातळात खोदून बनवलेला आहे। हा पायरी मार्ग बुजलेल्या अवस्थेत असून हाच मार्ग पूर्वीच्या काळात गडावर ये-जा करण्यासाठी वापरला जात असावा।
मित्रांनो, पुढे 5 मिनिटाची चढाई केल्यानंतर आपण किल्ल्याच्या सर्वोच्च टोकावर येऊन पोहोचतो. येथे एक मोठे पाण्याचे टाके आणि अभिमानाने फडकणारा भगवा पाहायला मिळतो. या सर्वोच्च टोकावरून सातमा डोंगर रांगेतील पश्चिमेकडील दोडप, मार्कंडे, रावळ्या जावळ्या तसेच सप्तशृंगी गडाचे सुंदर दर्शन होते. मित्रांनो, मंचन किल्ला पाहून झाल्यावर आपण परत पहिल्या खिंडीत कांचन किल्ल्याकडे येतो. येथून कातळात खोदलेल्या पायऱ्यांद्वारे कांचन किल्ल्यावर चढाई करावी लागते. कातळातील पायऱ्या चढून आपण कांचन किल्ल्याच्या माथ्यावर येऊन पोहोचतो. माथ्यावर एका रांगेत खोदलेल्या 7 पाण्याच्या टाक्या पाहायला मिळतात. किल्ल्याच्या माथ्यावरून पूर्वीकडील कोलधेर, राजधेर तसेच इंद्राई किल्ला आणि सह्याद्रीचे सुंदर नजारे बघायला मिळतात. मित्रांनो, अशा प्रकारे आपण पूर्ण किल्ला एक्सप्लोर करून झाल्यावर अर्धा ते पाऊण तासात गड उतरून बाईक पार्किंग पाशी येऊन पोहोचतो. येथून आपण कांचनबारी खिंडीकडे असणाऱ्या विजयस्तंभापाशी येतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली झालेल्या कांचनबारी या लढाईचे स्मरण म्हणून हा भव्य विजयस्तंभ उभारण्यात आला आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेला हा गड केवळ इतिहास सांगत नाही, तर प्रत्येक पावलावर निसर्ग सौंदर्य आणि शिवकालीन वैभवाची अनुभूती देतो. तर मित्रांनो, हा होता आपला ऐतिहासिक आणि साहसाने भरलेला कांचन मंचन किल्ल्याचा सुंदर ट्रेकिंगचा अनुभव. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच बनणार गड किल्ल्यांच्या सफरीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या ट्रॅव्हल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.